कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीनं काँग्रेसला धक्का देत आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय। महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं महापौर पदाची संधी पहिल्यांदा भाजपला मिळाली आहे। त्यानुसार भाजपच्या बैठकीत महापौर उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात आलंय। त्यानुसार भाजपच्या महिला नगरसेविका रूपा राणी यांचं नाव महापौर पदासाठी निश्चित करण्यात आलं। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन रूपा राणी निकम यांचं नाव जाहीर केलं आहे। महायुतीकडे पुरेसा संख्याबळ असल्यानं निकम यांच्या निवडीची औपचारिकता आता फक्त शिल्लक आहे। असं असलं तरी काँग्रेसच्या वतीनं आज महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी आपले उमेदवार देण्याचं ठरलेलं आहे। रूपा राणी निकम यांचं नाव आता जवळपास निश्चित झालेलं आहे। कोल्हापूरचा महापौर आता जवळपास ठरलाय। चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषदेत या नावांची घोषणा केली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा आपली काही नावं उमेदवारीसाठी ठरवलेली आहे आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। रूपा राणी निकम यांचं नाव निश्चित झालंय। भाजपकडून महायुतीची सत्ता असेल कोल्हापूरमध्ये आणि महापौर भाजपचा। इलेक्शन आणि त्याच्यामध्ये महायुतीला मिळालेलं हे सर्वोच्च यश आणि 10 ते 20 वर्षानंतरचा हा झालेला खूप मोठा विजय आणि त्याचाच एक भाग म्हणून माझी आज महापौरपदी निवड झाली। या प्रसंगी खरं तर सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब असू देत, आदरणीय धनंजय महाडिक साहेब असू देत, आदरणीय अमल महाडिक साहेब असू देत, आदरणीय जयंत पाटील साहेब असू देत, तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष महेश जाधव साहेब असू देत किंवा विजय जाधव साहेब असू देत, राहुल चिकुडे साहेब असू देत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवल्यामुळे आज हे मला पद मिळालेलं आहे आणि त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचेच मी मनापासून आभार मानीन।